नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आजचा दिवस जसं तुम्हाला मी काल सांगितलं, आजचा दिवस खूप स्पेशल असणार आहे. आणि आजचा जो व्लॉग असणार आहे ना, तो मराठी आणि मालवणी ह्या दोन्ही भाषेमध्ये म्हणजे थोडा मिक्सिंग व्लॉग असणार आहे. सो बऱ्याच जणांना मालवणी कदाचित कळणार पण नाही, काहींना कळेल पण, कारण मालवणी भाषा ही खूप गोड आहे आणि खूप इंटरेस्टिंगसुद्धा आहे. आणि आज आहे गटारीचा दिवस, म्हणजे उद्यापासून श्रावण लागतो आहे. तर बरेच जण जे श्रावण पाळतात ते आजच्या दिवशी गटारी करतील. मी काही श्रावण नाही पाळणार, पण गटारी मात्र सेलिब्रेट करणार आहे. तर ह्या वर्षीची गटारी आहे ती मी आईबरोबर सेलिब्रेट करणार आहे. पण नुसती आईच नाही, माझ्या आजोळची माणसं आहे तीसुद्धा आहे. आजोळ म्हणजे माझ्या आईचं माहेर. त्या ठिकाणी मी आज जाणार आहे. तो खूप सारी धमाल आहे आणि एक आयुष्यात मी पहिल्यांदा एक गोष्ट करणार आहे. सो ती कोणती करणार आहे तीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आज जे आईचं काम आहे ते आता मी करायला चाललेली आहे आणि ते म्हणजे मी आता सकाळी सकाळी ना इथे आल्यानं थोडंसं थंडावा जाणवतो, कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मस्त गारवा झालेला आहे. तर आईचं जे काम आहे ते म्हणजे फुलं काढणं देवासाठी. तर ते काम करायला मी आता चालले. आता मी जी तुम्ही माझ्या मागे पण बघत असाल, गुलाबाची मस्त अशी गावठी गुलाबाची फुलं आहेत. हे आमच्या बाबांनी झाड लावलेलं होतं आणि मस्त अशी त्याला गावठी गुलाबाला फुलं आलेली आहेत. पिंकिश कलर आहे, लाईट पिंक कलर आहे. तर त्याच्याशिवाय अजून सारी फुलं आहेत, ते देवासाठी मला काढायची आहेत. तर ही ह्या बाजूला पण फुलं आहेत बघा, ही फुलं देवाला व्हायची आहेत. मीच आईला म्हटलं की चल आज मी फुलं काढते, तू तोपर्यंत जी बाकीची कामं आहेत ती कर. तर जास्वंदाचं फूल पण आले, पण ते फुललेलं नाही आहे. उद्या हे फूल फुलेल. तर खरं म्हणजे एवढी छान छान फुलं आलेली आहेत आणि ती ना तोडायला जीवावरती येत आहेत, पण देवाला व्हायची आहेत ना फुलं. आणि काय उद्या परत आपल्याकडे फुलं येणार आणि मी फूल तोडल्या तोडल्या एवढा सुंदर असा गुलाबाच्या फुलांचा वास येतो आहे ना, खूप छान असा सुवास आला आहे. हे बघा इथे पण आहेत फुलं. ही पूर्ण जी आहेत ना, ह्या बाजूला पूर्ण गावठी गुलाब आहेत ना, ते लावलेले आहेत बाबांनी माझ्या. हे पूर्ण इथे गावठी गुलाब आहेत. इथे पण आलेलं आहे फूल, पण हे नाही तोडणार. ह्या बाजूला थोडंसं अळूसुद्धा आलेलं आहे. आणि इथे बघा पपनीस आणि नारळ आईने आणून टाकलेले आहेत, सगळे एकठे करून ठेवलेत. आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे फिरू शकते, नाही तर हातामध्ये कॅमेरा आणि छत्री या दोन्ही गोष्टी होत नाहीत. हे बघा मस्त असे फुलाला, गुलाबाच्या फुलाला कळ्या आलेल्या आहेत. येस, तर मगाशी मी तुम्हाला जास्वंदाच्या फुलाबद्दल सांगत होती. आता एवढी जास्वंदाची फुलं नाही आहेत, परंतु खरं म्हणजे जास्वंदाची फुलं लागतात ती कधी, ज्या वेळेला आपल्याकडे गणपती येतात त्या टायमाला जास्वंदाची फुलं हवी असतात, परंतु त्या टायमाला जास्वंदाची फुलं नाही मिळत. आता हा जो टाईम आहे ना, सगळीकडे एवढं रान असतं की आपल्याला पायसुद्धा अगदी व्यवस्थित बघून टाकावा लागतो, कारण झाडं वाढलेली आहेत. हे बघा मस्त जास्वंदाचं फूल आलेलं आहे आणि इथे पुढेसुद्धा आहे जास्वंदाची फुलं. पण आता कसं सगळीकडे जाताना ना रानामध्ये हे बघा एवढं रान वाढलेलं असतं, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पाऊल बघून टाकावं लागतं, कारण नजरहटी आणि दुर्घटना घटी असं होऊ नये. त्याच्यामुळे हे बघा मस्त अशी ही पण कलरची जास्वंदाची फुलं. सांगते काय, गणपतीमध्ये हवी असतात तर त्यावेळेला जास्वंदाची फुलं म्हणजे नाक्यावरती, कणकोलीच्या नाक्यावर विकतसुद्धा मिळत नाहीत. आणि आता बघा केवढी जास्वंदाची फुलं मिळायला लागली आहेत. आणि खरं तेव्हा गरज असते गणपतीच्या टायमाला, परंतु गणपतीच्या टायमाला काय जास्वंदाची फुलं काय मिळत नाहीत, म्हणजे पैसे देऊनसुद्धा जास्वंदाची फुलं मिळत नाहीत. कणकवलीतल्या नाक्यावर तर गेल्यानंतर तर फुलवाला म्हणतो आज नाही गावला, तुम्ही अजून लवकर इला असतात तर तुमका फुलं गावली असती. आणि हे बघा किती सुंदर दिसतंय जास्वंदाचं लाल रंगाचं फूल. तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही. हे बघा इथे पिवळं लिंबू आलेलं आहे माझ्या बोटाच्या अगदी समोर, आणि पण 2-4 लिंब आलेली आहेत, लागलेली आहेत. आम्हाला एक बरं असतं की लिंबासाठी बाजारातनं ज्या लिंबसुद्धा महाग होतात उन्हाळ्यात, तसं लिंब आणायची गरज नाही पडत. चला खाली वाकून वाकून जावं लागतंय. आता मी होती ह्या बाजूला, ह्या बाजूवर नाही, ह्या बाजूला येताना मला
असा वळून यावं लागलं, कारण हे एवढं मोठं चिकविणीचं झाड आहे आणि इथे पूर्ण रान आहे. तर तुम्हाला लिंबू दाखवते. आमच्याकडे आहे ते खाली आधी बघावं लागतात की लिंबू पडलेली आहेत का. हे बघा, हे लिंबू तयार झालेलं आहे. ओ, हे आहे एक लिंबू. एक लिंब झेल बाई, 2 लिंब झेलू. अजून लिंब हत लिंबा हत वरती. पण प्रॉब्लेम असो हा की एवढा राना पाय घालू की नको घालू ह्यो पहिलो प्रश्न पडता म्हाका आयलो. ह्यो लिंब तयार झालेलो हा काय बघा, ह्यो लिंबू असं, पण तो नाही, त्याच्या वर एक लिंब हा. तर मी आता लिंब काढण्यासाठी काठी घ्यायला म्हणून आली आणि इथे तुम्हाला दिसत असेल हा प्राणी. मला माहीत नाही तुम्हाला क्लिअर दिसतोय का. तर कुठल्याही गोष्टीला हात लावताना कोकणामध्ये पावसात जरा सांभाळून हात लावावा लागतो. तर हा आहे कुसरुंडा. ह्याच्या जी तुम्हाला दिसतंय ना असं आजूबाजूला, ते जर तुमच्या शरीराला लागलं तर खास तर उठतेच, पण त्रास पण भरपूर होतो. एवढासा प्राणी आहे, पण बघा फार डेंजर असतो. तर आता ह्याला ठेवूया बाजूला. थोडी काठी झटकते, ह्याला खाली पडते आणि त्यानंतर ह्या काठीने लिंब पडते. तर लिंबिणीच्या झाडावरती जेवढी तयार झालेली लिंब होती ती काठीने पाडून झालेली आहेत. ही बघा, ही एवढी लिंब मिळाली आहेत. 1 2 3 4 5. तर आता दुपारची सोय झालेली आहे, कारण आज चिकन वड्याचा बेत असेल, कारण आज आहे गटारी त्याच्यामुळे. तर आपल्याला दुपारसाठी आता ही लिंब बस झाली. चला ही लिंब नेऊन ठेवूया आता. मस्त बघा कशी पिवळी धम्मक लिंब आहेत आणि कशी मस्त मोठी मोठी लिंब आहेत ती. सो इथे ठेवून देऊया ही लिंब, जाताना आपल्याला लागतील. हे बघा लिंबाची साईज. पण हे जे लिंबू आहे ना, ह्याच्यापेक्षा पण आमच्याकडे इडलिंबू म्हणतात, फार मोठं असतं आणि ॲज वेल ॲज त्याच्यामध्ये रससुद्धा खूप असतो. इवन ह्या लिंबामध्ये सुद्धा रस असतो, परंतु जे इडलिंबू मोठं आहे ते पण आमच्याकडे अगदी एंट्रन्सला आमच्याकडे झाड आहे, परंतु त्याला लिंब नाही लागलेली आहेत. परंतु ते जे लिंबू आहे ना, एक एवढं मोठं लिंबू आहे, इडलिंबू जे म्हणतात त्याला, परंतु त्याच्यामुळे लिंबाचं सरबत जर तुम्ही प्याला तर 1 नंबर लिंबाचं सरबत होतं. सो आज नाश्त्यामध्ये पेजच घेणार आहे. आईला म्हटलं जास्त करू नकोस काही, आपण साधी आपली नुसती पेज घेऊया मस्त गरम गरम, कारण पाऊस पडतोय आता, म्हणजे थोडी सुरुवात झाली पावसाला परत. मस्त ऊन आहे, अजूनही ऊन आहे, परंतु पाऊस पण पडतोय. तर आईला म्हटलं पेज पिऊया आपण, मस्तपैकी पेज लाव, आपण पेज पिऊया आणि त्याच्यानंतर मग जाणार आहे माझ्या आजोळी. सो तिकडचा एक्सपिरियन्स काय असणार आहे, कारण तिकडे आज गटारी सेलिब्रेशन आहे. तर कारण स्पेशली माझ्या मामाने मला बोलवलं आहे गटारी सेलिब्रेट करायला. तर आज आईच्या हातचे, तिकडे गेल्यानंतर सुद्धा आईच्या हातचे कोंबडी वडे खायचे आहेत. आहे माझा आजोळ. कणकवलीपासून एक 10 किलोमीटर अंतरावर असलेलं बिडवाडी हे गाव. तर आता मी पोचलेली आहे माझ्या आजोळी आणि जाते आता आतमध्ये. बापरे, दगड थोडा. तर इथे हे आहे अंगण आणि अंगणात अशी विविध झाडं लावलीत. आता मस्त असं ऊन पडलेलं आहे. ह्या बाजूला गोठा आहे, तो पण तुम्हाला दाखवते. चला आज जाऊया. बऱ्याच महिन्यानंतर मी आता माझ्या आजोळी आली आहे. हा कालचा आळू कोणी केलेल्या? लसूण फोडणी कमी होती आणि त्याच्यामध्ये आला जास्त होता. आला घातलेला ना. मी काय म्हटलंय तुका, डबा उघडल्यावर मका आल्याचा वास येतात, पण खरं त्याला लसूण जास्त लसणाची फोडणी असली ना की बरा लागतं. ती कमी पडली, लसूण कमी पडला. लसूण तुम्ही आणि मेन म्हणजे लसूण ना अख्खं टाकलं, झेजरून टाकायला पाहिजे होतं. आला नाही घालायचं, लसूण भरपूर घालायचं. झेजरायची. हा बरोबर. आणि आलं नाही टाकत लसणामध्ये, म्हणजे लसूण एवढी वाटून
आम्ही नाही घाललो. आलं नाही घालत, आम्ही आम्ही वाटून नाही. नाही जरा टाकलं. टाकलेलं आहे बुवा, आला म्हणजे घालता. पण आल्याचा उग्रपणा जास्त होतं त्याच्यात. आलं घालत नाही, आलं घालत नाही. बाकी बरं, जरा आंबट वया होतं. हा आंबट राहिलं होतं. त्याला या बहिणींचा असा असता. आंबट व्हायचं आहे, माका मामा लागतं. काय तुमचं काय प्रॉब्लेम झाला माहितीये, आयता गावला ना की माणसाचे असे हे आम्ही असतात. काय केली, तरी- भात हो. केलं आम्ही काय ठरवलेलं काय ते का झालं? म्हटलं चला संध्याकाळी जेवण आपण करूया. कणकोली जाऊचा होता, म्हटलं काय भाजी बिजी आणूची आणि म्हटलं हे करूया. त्याच्यात कणीस आणली टाकली आंबट नाही, आणि काय अळू आणि भात बरं ठेवलं आणि पापड घेतलं. सोला नाही टाकला. हा, बरं नाही. तर हा आहे सकाळचा नाश्ता, ज्याच्यामध्ये आहे उकड्या तांदळाची पेज आणि कालची थोडीशी अळूची भाजी होती आता नाही. जी माझ्या मामाने बनवलेली होती. असं मला आज इथे आल्यानंतर कळलं. मला आधी वाटलं मावशीने बनवलेली माझ्या, पण माझ्या मामाने भाजी बनवलेली. तर तीच भाजी. आता कोकमा घातलंच की काय याच्यात? हां, मग आंबट होताला बरोबर. तर मस्त अशी गरम अळूची भाजी आणि त्याच्याबरोबर उकड्या तांदळाची पेज. तर हा आहे नाश्ता. तर चला सकाळचा हा नाश्ता संपवते. येवा उकड्या तांदळाची पेज पिऊक. मी आणि आई आम्ही दोघं पण आता आजोळी आलेलो आहोत, माझ्या म्हणजे आईच्या माहेरी आणि माझ्या आजोळी. तर इथे माझे 2 मामा आणि त्यांचा मुलगा असतो आणि माझी जी मावशी आहे ती असते कुडाळला. सो तीसुद्धा आलेली आहे. कारण झालं आहे काय, आता इथे तरवा लावायला सुरुवात झालेली आहे आणि इथे सहसा माणसं मिळत नाहीत. कोकणात हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की ज्या वेळेला आजूबाजूची जी लोकं असतात त्यांना बोलवावं लागतं तरवा लावण्यासाठी आणि म्हणजे लावणी वगैरे करायला. आणि त्याच्यामुळे माझी मावशी तिच्या घरची जी तरवा लावायचा होता तो तिने तिच्या घरचा पूर्ण केला आहे लावून आणि आत्ता ती मदत करायला म्हणून इथे आलेली आहे. परंतु आजचा जो दिवस आहे तो थोडा आरामाचा दिवस असतो. कारण असं म्हटलं जातं की आज संक्रांत असते. म्हणजे खरं त्याच्यामागचं लॉजिक असं आहे की जो शेतकरी माणूस असतो त्याला आराम हवा, ते खरं कारण असतं. तर आजच्या दिवशी सकाळची इरडी असते, म्हणजे सकाळची इरड आणि दुपारची इरड अशा 2 इरडी असतात. तर सकाळच्या इरडीला म्हणजे खरं म्हणजे आजचा दिवस लावणी वगैरे करत नाहीत. तर जी सकाळची इरड असते, काही जण दोन्ही इरडीला करत नाही, म्हणजे सकाळची इरड आणि दुपारची इरड जी असते त्या दोन्ही इरडीला करत नाहीत. पण काही जण अशी आहेत की सकाळच्या इरडीला ते नाही काम करत, परंतु दुपारनंतर म्हणजे जेवण वगैरे झालं जी दुपारची इरड असते तर त्या टायमाला मात्र ते जाऊन लावणी करतात. तर ह्या संक्रांतीचा जो दिवस असतो, आज संक्रांतीचा दिवस असं शेतकऱ्याचं म्हणणं असतं. तर त्या दिवशी दुपारी देवाला नैवेद्य दिला जातो. म्हणजे तेच कारण हे असतं की आजच्या दिवशी थोडासा आराम मिळावा म्हणून. तर दुपारी आता मस्तपैकी आता जेवण, आता बघूया जेवायला काय करता येते आता. तर साधं व्हेजच असेल आणि संध्याकाळी मात्र आमची गटारी पार्टी असेल इकडे. तर चिकन आणि कदाचित वडे असा बेत असेल आणि दुपारी आता कदाचित व्हेज असेल, कारण देवालासुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये काही जास्त करत नाहीत, साधं व्हेजच असतं. डाळ भात भाजी आमटी असंच नैवेद्य असतं. जर वाटलं तर काहीतरी गोड काही जण करतात, नाही केलं तरी चालतं. साधं जेवण ज्या दिवशी असं म्हटलं जातं की शेतकऱ्याला आराम हवा तो दिवस असतो. तर आता मी आणि आई आलेलो आहोत, तर आई काहीतरी करते आता आमटी वगैरे. आता मी आमचे खाली पण जे, कारण मी आज बऱ्याच महिन्यानंतर आल्यामुळे म्हटलं बाकीचे जे ओळखीचे आहेत त्यांच्या घरीसुद्धा जाऊया. आजूबाजूला बरीच घरं आहेत, आमचीच घरं आहेत ओळखीच्यांची, म्हणजे माझे मामा मावशी मामी असे सगळीजणं राहतात आजूबाजूला. तर म्हटलं आली आहे तर त्यांना पण आपण भेटून घेऊया. तर कारण मी गणपतीच्या दिवसात येत असते आणि त्यावेळेला त्यांना भेटते. बरेच महिने झाले त्यांना भेटलं झालेलं नाही आहे. तर म्हटलं चला त्यानिमित्ताने आज आलेलीच आहे इथे, तर त्यांनासुद्धा भेटून घेऊया. तर आता त्यांनाच भेटायला चाललेली आहे. त्यांना भेटून झाल्यानंतर दुपारी जेवेन आणि त्याच्यानंतर कदाचित दुपारच्या इरडीला मी माझ्या मावशीबरोबर शेतात जाणार आहे. फर्स्ट टाईम मी विचार करते आहे की लावणी कशी असते ती बघूया. तुम्हालासुद्धा दाखवेन की माझ्या घरच्या शेतीची, म्हणजे माझी नाही आहे, माझ्या मामाची जी शेती आहे तर तिथे लावणी वगैरे कशी केली जाते आमच्याकडे. जो तरवा असतो तो कशा पद्धतीत म्हणजे ते लावणी करतात ते सर्व तुम्हाला दाखवते. आणि आई दुपारी नाही आहे, आई दुपारी माझ्या वहिनीबरोबर आणि माझ्या भावाबरोबर, म्हणजे माझा भाऊ माझी वहिनी आणि आईला घेऊन ते लोक चालले आहेत पिक्चर बघायला. बाई पण भारी देवा
तर तो मूव्ही बघायला चाललेले आहेत. खरं मी आईला म्हटलेलं आपण आज जाऊया, परंतु मग भावाचा फोन आला. तो म्हणाला आम्ही चाललेलो, कारण मी ऑलरेडी हा मूव्ही बघितलेला आहे आणि तुम्हाला त्या मूव्हीचा रिव्ह्यूसुद्धा मी दिलेला आहे की मूव्ही कसा आहे. खरं मी आज विचार केला की आईला घेऊन जावं, परंतु माझा भाऊ म्हणाला की अगं आम्ही जातोच आहे. तर मी म्हटलं चला मग आईचं पण तिकीट तुम्ही काढा. तर आई तो मूव्ही बघायला जाणार आहे, मी मात्र जाणार नाही आहे. तर मी दुपारच्या एरडीला मी माझ्या मावशीबरोबर मी लावणीसाठी जाणार आहे शेतामध्ये. गुलाबाची फुलं आहोत आईलेली, गावठी गुलाबाची. जातोय थैसून जातोय, मग मागच्या बाजून गडग्यासून जातोय. पाऊस जाऊ देत मग जातोय. बरा वाटतं गो होय, हा गार वाटतं अगदी. तुका मजा म्हणजे यायची, बाहेर येईलच ना म्हणा, तुका मजा येतात. हा मी आजोळा गेलं, तुका मजा कशात वाटतं, बाहेर येईलच म्हणून. तर आता दुसरी इरड झालेली आहे. आम्ही आता जेवून झोपलेलो थोडा वेळ. आता चहा वगैरे घेऊन आम्ही निघालो आहे. आमची दुसरी इरड जी आहे ती आता झालेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत लावणी करायला. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. घेतलं सगळा, चल चल. तर आता आमच्याबरोबर तुम्हाला दाखवते, हा सुद्धा आहे. चल येतं, ए बाबा येतं काय, येतो आमच्याबरोबर, चल. आणि माझा भाऊ आणि माझी मावशी आणि सगळेजण आम्ही चाललो आहे आता. चला, हे आहे आमच्या आजूबाजूचा मस्त असं बघा इकडचा गोठा, यांची गाय. तसं बरंच चालायचं आहे. तसं लांब आहे शेत, ज्या ठिकाणी पेरणी केलेली आहे ना ते शेत थोडंसं लांब आहे. तर तेवढं आपल्याला चालत चालत जायचं आहे आता. चला. हे बाबा तू खय येतो काय रे, तू खय, चल जा मागे जा. हो पिंच्या चल. ह्या पिंच्या काय आमच्या बरोबर, आणि जागोजागी केक आहेतच. इथे बऱ्याच जणांचे कोपरे पण आहेत आमच्या बाजूला, परंतु हे जे आम्ही चाललेलो आहोत ना, तर हा असा छोटा रस्ता आहे. इथे आम्ही आधी लहानपणी यायचो करवंद काढायला, परंतु आता तेवढं नाही येणं होत. काय लागे चल. ही वाट बरी रे, हय आता येत नाही तुम्ही मच्छी पकडू. तर आता आम्ही व्हाळातनं चाललोय, व्हाळाचं पाणी त्यातनं मच्छी असा ना, पण गडूळ रे पाणी सगळं. हा पुढे हा गडूळ पाणी. तर इथे सगळ्यांचे कोपरे आहेत, हे बघा तुम्हाला तिथे दिसत असेल पॉवर टेलर. चप्पल ओली झालेली आहे त्याच्यामुळे मस्त चपाक 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 असा आवाज येत चालता. एवढं तोच. पाण्यात जोर आहे.
परवा दिवशी आम्ही टाकून पळालो होय काय म्हणतं गावात नाही असा हां ते खोला काय थोडा खोल नाही कोण नाही तो पाय आपण हम्म. एकदम कटकून पाय घालून जातो थोड्या थोड्या अंतरावरच चालतोय हा पटाक तुझे तुमका हयसूनच वाट रे जाऊसाठी बंद केले कोणी अच्छा अच्छा हां 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 हयसून पण वाट हा पण ही वाट जरा सोपी आहे शॉर्टकट आहे हो चल चल एकाच ना होय हो धंदा आम्ही पाचवी पत्ता मी एकदा गेली कसे काय पाणी होता पाणी वाढला म्हणा 5 वाजता खाली पडलो मग पाणी वाढलेला होता काय काय पाऊस आणि घाट पडतो हा बघतो येऊन पाणी दिसला वर हा पाऊस जर लागला पाणी भरपूर येतात तर माझ्या मावशीने आणि मामाने मिळून हे एवढं आता हे लावलेलं आहे हा जो तुम्हाला दिसतोय ना हा पट्टा हा एवढा लावलेला आहे आणि तो तिकडचा जो आहे तो काढायचा आहे आणि मग तो इथे लावण्यात येणार आहे ज्या ठिकाणी हे लावतायत आता मी आतापर्यंत कधी हा अनुभव घेतलेला नाही आहे पहिल्यांदा मी हा अनुभव घ्यायला आले कारण सहसा कसं होतं माझं पावसाळ्यात येणं होत नाही पावसाळ्यात जरी मी आली तरी मी पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला गणपती असतो त्या टायमाला येते आणि त्या टायमाला भात आलेला असतो आणि त्याच्यामुळे मग मला हा अनुभव घेता येत नाही स्पेशली हा अनुभव घेण्यासाठी यावर्षी मी पावसात आलेली आहे मी पण थोडाफार प्रयत्न करीन भात लावायचा माहीत नाही मला किती जमेल कारण आता जेव्हा मी चालत होते तेव्हा तेवढं कारण इथे हे चालणं तेवढं सोपं नसतं याच्यामध्ये कारण तुम्हाला मी आता दाखवते माझा पाय किती रुपलेला आहे तो आतमध्ये सो हे बघा हा एवढा माझा पाय रुपलेला आहे आतमध्ये एवढा म्हणजे बघा इथपर्यंत आणि हे एवढ्या पावसामध्ये पाऊस असतं ऊन तर ठीक आहे पण भरपूर पाऊस असतो आता परत पावसाला सुरुवात झालेली आहे तेवढ्यात पावसातसुद्धा हे भात लावतात खरंच मी तर म्हणेन खरंच प्रत्येक शेतकऱ्याला सलाम आहे की ते आपल्यासाठी एवढं स्वतःसाठी तर असतंच त्यांच्या घरात थोडंसं परंतु आपल्यासाठी पण ते एवढ्या सगळ्या गोष्टी करतात खूप मोठी गोष्ट आहे तर ह्या वर्षी माझा हा पहिलाच अनुभव आहे वर्षीचा हे बघा किती भरभर लावते कारण तिला ती सवय आहे भात लावायची ती तिच्या घरी पण लावते आणि आता ती तिचं घरचं मी जसं तुम्हाला सकाळीसुद्धा सांगितलं की ती तिच्या घरची लावणी करून ती तिच्या माहेरची लावणी करायला आलेली आहे हे म्हणजे खूप हॅट्स ऑफ आहे ह्या गोष्टीसाठी कारण माहेर पण तीसुद्धा तेवढंच जपते माझा मामा पण अगदी भरभर लावतो आहे ही पण आता बघा हिची एक पेंडी होती ती लावून झाली अशा पेंड्या बांधलेल्या होत्या तर पाऊस चालू झाला आहे तर आता बघा किती भरभर ती लावते ह्या सर्व गोष्टी बघा ते भरभर लावणं होतं आहे आणि आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली हे घे ये अरे सगळ्यांकडे रेनकोट आहे तुझ्याकडे रेनकोट नाही तो काय ठेवलं ही आता अशी प्रॉपर तयार झालेली आहे बघा म्हणजे एवढा पाऊस आहे तरी पण ती अगदी असं म्हणणं आहे की अगदी किती जोरात मुसळधार पाऊस जरी आला तरी मी आज एवढा पूर्ण कोपरा लावूनच घेणार आहे नाही गे आज तू हेच करून इलेलंस ना की आज हो पूर्ण कोपरं कसं झालं तरी मी लावून घेतलंय काय नाही ती तिची तयारी करत असल्यामुळे तिला ते आवाज नाही आला ऐकायला ते मी बघा कशी अगदी प्रॉपर तयार झालेली आहे बघा पुन्हा तिने कामाला सुरुवात केली तू कशा तरी वैया धरू वरती मग तू कोण राहता बघा माझ्या बोलण्याच्या नादामध्ये म्हणजे मी एवढी बोलते त्या बोलायच्या याच्यामध्ये हिचं एवढं भात लावून झालंय एवढी ती फास्ट आहे
ना गे आता हे लावतो तसं ते मेरेक जा. नाही रे तर बरोबर लावतात मग खमाट हो हो करा करा. हा. मेरेक जा त्या. ऐसा इथून जा. एकदम मेरेक हा तसं जा मागे त्या वाटते का मेरेक जा. हा मग तरच कळताला बरोबर हा, अजून पुढे लावता. मेरे बरोबर लाव, मेरे बरोबर लाव, पुढे पुढे एक किलो तांदूळ गाव काही. मध्ये लाव लक्षात द्यायला काही चला मेरेक पेटीत जा आता एक. तांदूळ इलो की माका पाठवा हा? तांदूळ इलो की माका पाठवा त्याच्यात त्याला जितके आवे लावले तितके बघ. तांदूळ घेऊन जा. घे तुमच्याकडे गाणं पण गातात ना गे आमचं नाही आहे गो. गातात काय काय लोक म्हणतात काय काय. हा या दिवशीची गाणी असतात काहीतरी बरोबर आहे मग या म्हणतो जाऊ म्हणा कोणाची मंग्याची मजा. हो हो ती अरे त्या दिवशी ना तिची आठवण काढली नाही कधी माहिती आहे हिचं वारसं होतं ना त्या दिवशी पण्याचं झिलाचं आवाज बरी होती. म्हणजे त्यावशी आवाज छान होते. बघ आजकालची परिस्थिती बघ आई गेली हा पिक्चराक आणि एका लागता हा मग चढवा कामा देऊन गेली हा चढवावर काय परिस्थिती आहे त्यावशी फिरतं. तर आता मी माझी मावशी आणि माझे मामा असे आम्ही तिघंजणं जाऊन एक कोपरा पूर्ण केला आणि आत पाऊस अचानक भरपूर म्हणजे पडायला लागला आणि मग त्याच्यामुळे काही शूट करायला मिळालं नाही. खूप पाऊस होता. मग नंतर म्हटलं की कॅमेरा काढून शूट करणं शक्य नव्हतं. तर आता घरी आलो आहे, आंघोळ वगैरे केली आणि मस्त असा चहा प्यायला घेतलेला आहे. पाऊस पडतो आहे बाहेर आणि आता खूप छान वाटतं आहे. खूप आनंद झाला. फर्स्ट टाईम मी म्हणजे लावणी केलेली आहे तर खूप मजा आली. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स घ्यायला मिळाला. सो चला आता चहा संपवते आणि त्याच्यानंतर आम्ही आता जी गटारी आहे त्याची पार्टी करणार आहोत. पार्टी म्हणजे घरातल्या घरातच चिकन आणि वडे. तर वडे नंतर थापणार आहे. तर चुलीवरचं चिकन आणि चुलीवरती बनवलेले वडे असणार आहेत. सो चला मी चहा पिते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. तू बनवलंस का मामान? मी नाही त्यांना बनवलं. मी आपल्या ढवळचं काम केलं. काय चिकन? हां ढवळूचा कापता टाकायला. आता कोणाक दाखवतं ताजीला नाही नाही हो खाण्यात नाही बघ. आमच्याकडे सगळे खातात. ती आमचे हे तर मटण पण खातात. मीच मटण खात नाही फक्त. म्हणजे मटण खात नाही म्हणजे एवढा आवडत नाही मटण पण चिकन चालतं. चिकन आणि मच्छी. तर आता इथे वड्याची तयारी झालेली आहे आणि मावशी आता वडे म्हणजे वडे फ्राय करायला घेतलेत आणि ह्या बाजूला माझी आई वडे बनवायला घेते. बघा तू थाप आणि मग मी तिका देतो. त्याच्यावरच घाल. हा चिकटले तापला आता तेल तापला घे. हा मी टाकून बघतोय. तापला तेल तापला. तर आज चुलीवरचे वडे खायचे आहेत आणि चुलीवरचं चिकन तर तयार झालंय आणि आता हे चुलीवरचे वडे भाजायला घेतलेले आहेत. तर हे देव तिच्याकडे हे. तर हे वडे आईने काढलेत. तळायला घेईल. बरोबर एकदा खाल्ले 4 खाल्ले पण माणसाने परत मागायला नको म्हणून. बरोबर ना गे. बघ कसं फुगलो टम फुगलो. मी फ्राय करू.
दे माझ्याकडे, मी फ्राय करतो. ठेव याच्यावर, टोपावर ठेव, टोपावर ठेव म्हणला. काढते. आणि आता वडे मी फ्राय करायला बसते, कारण मावशीला म्हटलं चल आता मी वडे फ्राय करून दाखवते तुला, कारण ती पण बिचारी, तिचे पण पाय दुखलेत, कारण आता ती पण आमच्याबरोबर लावणी करायला होती, तर म्हटलं चल तिला पण थोडासा आराम भेटेल. तर मी आता बसते वडे फ्राय करायला. आणि इथे या बाजूला बघू शकता आमची आई वडे मशीनमध्ये काढून देते. ही आहे वड्याची मशीन, ह्याच्या अगोदरही तुम्ही पाहिली असतील. आणि आता हे वडे जे आहेत ते फ्राय करायला घेते. टाकायचं मोठं जा. होय होय बघतोस काहीतरी खरा गो. मग गो बाय तुका काय वाटला माका जेवण करू घेत नाही असं तुका वाटला काय? कधी व्हायच असला करून आमचं घातलंच नाही ना. माझ्याकडे चूल नाही ना घराकडे. माझ्याकडे चूल असते तुका दाखवलं असतं की माका तुली तुझं बोक होय नको दिसता ना तसा. हो सगळं एकच असता. आज चुलीवरचे झणझणीत चुलीवरचे वडे आणि चुलीवरचं चिकन. चिकन तर आमचं झालेलं आता. आता हे खाऊया वडे. दे चांगलं येऊन देत हा. ती आता म्हणाली ना की बाबा जेवढे लाल असतात तेवढे ते टिकतात चांगले. पेट असले नाही तर 2-3 दिवस राहून ना किती येतात. अच्छा असं असतं. तू हिरव्या लावता ना. आमच्या आता आम्ही एका वाचतो ना मला बिळात खूप जरा करवतात ना. 2-3 दिवस आम्ही खातो तिच्या बरोबर. त्यांच्याकडे भाकरी आहे केलेली. 25 एक भाकरी भाजल्या आता. हो आजी म्हणाली मी 25 भाकरी भाजलं. भाकरी जास्त काकीच बसतात. हा कारण काकीच असते. हो ती म्हणाली मी वडे बाई थापूच नाही माका त्रास होता. म्हटलं माका सांगायचा ना मी इलय असतो. ती म्हणाली माका माहिती नाही तू इलेलं असता. म्हणलं पुढच्या टायमा माका फोन करून विचारिलच काय. मी म्हणायचा वडे थापून देईल तू काळजी करू नको. आता सकाळी कशी पुरी थापलोय काही घेते हा सकाळी काय बघ कशी टम फुगता. तर आता आमचे वडे फ्राय करून झालेले आहेत. तर हे बघा चिकन. वाव मस्त असं चिकन तयार झालेलं आहे. तर आता आम्ही वडे आणि चिकन याचा आस्वाद घेतो. आय होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कारण आता जो पुढचा व्हिडिओ असेल तो डायरेक्ट मुंबई मधला व्हिडिओ असेल, कारण आता पुन्हा मी जनशताब्दी रिटर्न जाणार आहे. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.